दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र येण्याच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या आणि यावर आता स्वतः शरद पवारांनीच वक्तव्य करत सर्वांनाच कोड्यात टाकलेलं आहे। काही दिवसांपूर्वी शरद पवारांनी भाजप सोडून कोणाबरोबरही आघाडी करायला तयार आहोत असं वक्तव्य केलं होतं, पण आता मात्र पवारांनी एक वेगळंच वक्तव्य केलंय। संधी साधूंना आपण कधीच बरोबर घेणार नाही किंवा त्यांच्या बरोबर जाणारही नाही असं स्पष्ट करत एकाच दगडात त्यांनी अनेक पक्षी मारल्याचं बोललं जात आहे। शिवाय राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकत्रीकरणाच्या संदर्भातही आता चर्चांना पूर्णविराम मिळाल्याचंही बोललं जात आहे। नेहरू चव्हाण यांचा विचार, फुले शाहू आंबेडकर यांचा विचार, हा जो सगळे म्हणत असेल तसे सगळे मला बांधू आहे। पण सत्याच्यासाठी भाजपबरोबर जाऊन बसायचं ही भूमिका कुणी मांडत असेल तर हा विचार काँग्रेसचा विचार नाही। आणि त्यामुळं कुणाशीही संबंध ठेवा, पण भाजपशी संबंध हा काँग्रेसच्या विचारात असू शकत नाही। आणि त्यामुळं अशा पद्धतीने संधी साधू करायचं राजकारण हे आपल्याला प्रोत्साहित करायचं नाही आणि त्या दृष्टिकोनातून पावलं हे आपल्याला टाकायचे। तुम्हाला आठवत असेल की मीच हे बोललो होतो की शरद पवार साहेब हे विचारधारेचे पक्के आहेत। शाहू फुले आंबेडकर यशवंतराव चव्हाण प्रबोधनकार ठाकरे या विचारांवर त्यांची कायम श्रद्धा आहे। राजकारण सोडून द्या, या विचाराशी प्रतारणा करणारे ते स्वकीयांनाही माफ करत नाहीत। त्याच्यामुळे मला ठाम विश्वास आहे की जे भारतीय जनता पक्षाबरोबर जाऊन बाटले आहेत अशा बाटलेल्यांना ते आपल्याबरोबर घेणार नाहीत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।